नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आय होप सगळे छान, स्वस्त, मस्त आणि खुश असाल. आपापल्या लाईफमध्येही खूप खुश असाल आणि देवाजवळ हीच प्रार्थना असेल की सर्वजण हॅपी राहावे, आनंदी राहावे. तर मागच्या वेळेस आपण पाहत होतो की कर्माचा नियम कसा कार्य करतो. तर त्याचा राहिलेला पाठ आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. पण त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणेच सत्यकर्माचा आणि धर्माचा विजय असो. हर हर महादेव. धन्यवाद परमात्मा, धन्यवाद प्रभू. आणि कंटिन्यू करू. आपण आपल्या दुःखाला आनंदात बदलण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. पृथ्वीवरील 8 अब्ज लोकांच्या लाखो कृतींचे सूक्ष्म व्यवस्थापन देव करत नाही हे आपल्या लक्षात येत नाही. सर्व काही कर्माद्वारे नियंत्रित आहे. एकदा आपण एखादी कृती केली की आपल्यापैकी प्रत्येकाची आंतरिक यंत्रणा त्या कृतीची नोंद करते. ते चांगले किंवा वाईट असू शकते, पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. कर्माचे नियम हे सुनिश्चित करतो की जर ते पृथ्वीवरील या जीवनकाळात आपल्याकडे परत आले नाही तर ते आपल्या पुनर्जन्मात पुढे नेले जाईल. एक त्याच्यावरून गोष्ट अशी आहे की एक वयोवृद्ध सुतार निवृत्त होण्याच्या तयारीत होते. त्याने आपल्या मालकासाठी अनेक घरे बांधली होती. त्याच्या बॉसने त्याला शेवटचे घर बांधण्याची विनंती केली. सुताराने निकृष्ट कारागिरीचा अवलंब केला आणि निकृष्ट साहित्याचा वापर केला. जेव्हा त्याचा बॉस घराची पाहणी करायला आला तेव्हा त्याने सुताराच्या हातात चावी दिली आणि म्हणाले, हे घर तुझेच आहे, हे मी तुला भेट म्हणून दिलेले आहे. पाहिलं मित्रांनो, म्हणजे आपण जे चुकीच्या गोष्टी करायला जातो तर आपण आपल्यासाठी स्वतः खड्डा खोदलेला असतो. पुढे, त्यामुळे जीवनात जे काही घडते ते आपल्या कर्मामुळे घडते. कर्माचाच अर्थ क्रिया असताना कर्म हा शब्द असा कायदा दर्शवतो ज्याला कोणीही टाळू शकत नाही. तत्वावर आधारित तुम्ही जसे पेरा तसे कापणी कराल. हा कायदा चुकत नाही. कोणत्याही खेळाप्रमाणेच आपल्या कर्मामुळे आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक गुण मिळतील असे दिसते, ज्याचे नंतर निराकरण करावे लागेल. जर आपण पाप केले असेल तर आपल्याला आपल्या पापांची मुक्तता करावी लागेल. दूरच्या नरकात नाही तर पृथ्वीवरच. आमची वेळ संपली तर पुनर्जन्म घेऊन तोडगा काढावा लागेल. म्हणून काही लोक भाग्यवान आणि काही दुर्दैवी परिस्थितीत जन्मलेले आढळतात. हे भाग्य किंवा देवाची इच्छा नाही, हा उलगडणारा कर्मांचा नियम आहे. हे आपल्याला पृथ्वीच्या टप्प्यावर परत आणण्यास प्रवृत्त करते आणि कर्मामुळे जीवनाचे नाटक दिवसेंदिवस उलगडत राहते. थोडक्यात काय, पृथ्वीवर जे काही घडते ते कर्म नियंत्रित करते. जे काही स्थिरावले नाही ते पुनर्जन्मानंतर चालूच राहते. म्हणजे याच्यावरून एवढंच समजतं की जर आपलं ह्या जन्मात काही पूर्ण नाही झालं तर पूर्ण जन्म घेऊन राहिलेले कर्म फेडायला परत यावंच लागतं. आणि आपण जे काही करू त्याचं फळ आपल्याला त्याच पद्धतीने मिळतं, सकारात्मक असो किंवा मग नकारात्मक असो. तर आय होप तुम्हाला समजला असेल. हा अध्याय इथंच संपतो. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तुम्हाला ह्या कशा वाटतात पाठ ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये. मला उत्स्फूर्त होण्यासाठी आणि हे पुढे प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता की कसे वाटतात हे अध्याय, की त्याच्यामुळे मला अजून व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये.